शहरी ग्राहकांमध्ये झपाट्यानं प्रसिद्ध झालेलं ड्रॅगन फ्रूट आता महाराष्ट्रातही पिकू लागलंय। पूर्वी फक्त थायलंड आणि मलेशियातून हे फळ आयात केलं जात होतं, मात्र आपल्याकडील परिस्थिती या फळाच्या लागवडीसाठी अनुकूल असल्याचं समोर आल्यानंतर राज्यातील काही शेतकऱ्यांनीही या फळाच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग केलाय। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातल्या कचवे बंधूंनी असाच एक प्रयोग केला। पाहुयात कचवे बंधूंची ही ड्रॅगन फ्रूटची शेती। ही शेती आहे एका विदेशी फळाची, ड्रॅगन फ्रूट असं याचं नाव। थायलंडमध्ये याची शेती अगदी मोठ्या प्रमाणावर केली जाते, मात्र महाराष्ट्रात याचा प्रयोग नवीनच। अगदी खडकाळ, मुरमाड आणि कमी पाण्यात येणारं हे फळपीक। मालेगाव तालुक्यातील देविदास आणि सुनील कचवे या बंधूंनी 1.5 एकरात या पिकाच्या लागवडीचा प्रयोग केला। कचवे बंधूंची इथं 40 एकर शेती। पूर्वी यात ते अनेक पारंपरिक पिकं घ्यायचे, मात्र उत्पन्न अगदी कमी। यावर उपाय म्हणून 1978 पासून कचवे बंधू फळबाग लागवडीकडे वळले। अनेक नवनवीन फळ पिकांचे प्रयोग ते करू लागले। पेरू, डाळिंब, सीताफळ, आवळा अशी अनेक पिकं ते या शेतीत घेतात। 2 वर्षापूर्वी त्यांना ड्रॅगन फ्रूट या फळाची माहिती मिळाली आणि त्यांनी ड्रॅगन फ्रूट लागवडीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला। शिक्षण संपल्यानंतर फळबागेतून 2 पैसे चांगले मिळत असल्यामुळे आम्ही शेतीकडे वळलो, परंतु डाळिंबावर आलेल्या रोगामुळे त्याच्यातून आपल्याला अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यामुळे नवीन काहीतरी फळ आपण शोधावं आणि त्याचा शोध सुरू झाला। आणि तो शोध सुरू झाल्यानंतर वडिलांना थायलंडचा एक सहप्रवासी प्रवासात मिळाला व त्या प्रवाशाकडनं ड्रॅगन फ्रूट हे फळ पहिल्यांदा बघायला मिळालं आणि वडिलांनी एक फळ घरी आणल्यानंतर त्या फळाचं कुठंतरी आपण शोध घ्यावा आणि त्या शोधाच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रूट हे आपल्या शेतापर्यंत आणलं आणि ते इथं सक्सेस होईल का नाही ही भीती सुरुवातीला मनात असल्यामुळे एक छोट्या क्वांटिटीवर आपण ते घेतलं आणि ते चांगल्यापैकी सक्सेस झाल्यानंतर आपण आज 1.25 ते 1.5 एकरमध्ये हा प्लॉट लावला। ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीपूर्वी त्यांनी जमीन चांगली नांगरून घेतली, त्यात 4 ट्रॉली शेणखत आणि निंबोळी पेंड घातली। 12 बाय 8 फुटांवर सिमेंटचे खांब उभे केले। प्रत्येक खांबाजवळ 4 रोपांची लागवड केली। पाण्याच्या नियोजनासाठी ठिबकच्या ड्रीप लाईन अंतरल्या। वर्षातून 2दा या रोपांना युरियाचा हप्ता जातो, तर वर्षभर सेंद्रिय खतांचा वापर केला जातो। उन्हाच्या तडाख्यापासून फळांना वाचवण्यासाठी बांधावर शेवग्याची लागवड केली। याची लागवड करण्यासाठी आपल्याला एक स्ट्रक्चर उभं करावं लागतं। साधारणतः 12 बाय 8 किंवा 12 बाय 10 वर खड्डे करून 2 फूट आत पोल गाडून साधारणतः वर 6 फूटपर्यंत पोल येईल असा पोल गाडल्यानंतर त्याच्यावर एक स्टीलच्या रिंगचं स्ट्रक्चर येतं। त्याच्यानंतर आपण सिमेंट किंवा रबरची रिंगही वापरू शकतो आणि एका पोलला 4 रोपं येतात आणि 4 रोपांपासून ते एक झाड गृहीत धरलं जातं। तसं 1600 ते 1700 पर्यंत पर एकर झाड लागतात। एका पोलसाठी 300 ते 400 मिली पाणी हे 2 दिवसाआड खूप होतं। त्याच्यानंतर ज्यावेळेस झाड पूर्ण डेव्हलप झाल्यानंतर फळधारणेच्या कालावधीत त्याला पाण्याची गरज असते। रिकाम्या पिरियडमध्ये त्याला 3ऱ्या-4थ्या दिवशी तुम्ही बाय ड्रीप अर्धा ते पाऊण तास पाणी दिलं तरी भरपूर होतं। जून महिन्यात या झाडांना फळधारणा होते। जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापर्यंत फळांचं उत्पादन सुरू राहतं। पक्व फळांच्या काढणीनंतर सगळी फळं एका ठिकाणी जमा केली जातात। तिथं आकार आणि गुणवत्तेनुसार फळाचं ग्रेडिंग केलं जातं आणि बॉक्स भरून बाजारपेठेत पाठवला जातो। आतापर्यंत कचवे बंधूंना 2.5 टन ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन मिळालंय। याची त्यांनी स्थानिक बाजारासह पुणे, धुळे आणि मुंबई मार्केटला विक्री केली आहे। इथं त्यांना व्यापाऱ्यांनी फळांच्या ग्रेडिंगनुसार 70 ते 90 रुपये प्रति फळाचा दर दिला। यातून त्यांना 4 लाखांचं उत्पन्न मिळालं। जानेवारी महिन्यापर्यंत फळांचं उत्पादन सुरू राहणार असून यातून त्यांना अजून 6 लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे। रोपं, खतं, मजुरी, वाहतूक आणि इतर बाबींवर 2.5 लाखांचा खर्च झालाय। 10 लाखांच्या एकूण उत्पन्नातून 2.5 लाखांचा खर्च वजा जाता त्यांना ड्रॅगन फ्रूटमधून 7.5 लाखांच्या निव्वळ नफ्याची अपेक्षा आहे। सर, साधारणतः 1 एकरचं प्लांटेशन धरलं तर आपल्याला 8 ते 12 टन माल पूर्ण डेव्हलप झालेल्या झाडापासून मिळू शकतो। मार्केट रेट आपल्याला मिनिमम
100 रुपये किलोनेही मिळाला तरी आपल्याला 8 ते 10 लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. कारण आमच्यावरनं आम्ही प्रयोग केल्यानंतर आज या ड्रॅगनला आम्हाला कुठलाही आता आज रोजी खर्च कमी प्रमाणात असल्यामुळे अगोदर स्टार्टचा खर्च सोडला तर बाकी नंतर स्प्रे वगैरे काही नसल्यामुळे शेतकऱ्यांनी या उत्पादनाकडे जर वळले तर निश्चित फळबागांच्या क्रॉपकडे वळले तर 2 पैसे मिळतील आणि शेतकरी सुखी राहू शकतो. फळशेतीची आवड आणि शेतीत नवनवीन प्रयोग करण्याच्या वृत्तीमुळे कचवे बंधूंना ड्रॅगन फ्रूट लागवडीचा पर्याय सुचला. शास्त्रीय पद्धतीनं पिकाचं व्यवस्थापन केल्यामुळे भरघोस उत्पादन हाती आलं तर बाजाराची मागणी ओळखल्यानं भरघोस उत्पन्न. कचवे बंधूंचा हा प्रयोग अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असाच आहे. अजय सोनावणे, एबीपी माझा, मनमाड.